नमस्कार, मी हेमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीवर सुरुवातीला खास रिपोर्ट आहे तो ठाकरे बंधूंच्या युतीचा. ठाकरे बंधूंच्या युतीचं इंजिन आता पुढे सरकलंय. मुंबई महानगरपालिकेच्या जागांपैकी 70% जागांचं कोडं देखील सुटलेलं आहे, पण 30% जागांनी मात्र डोकेदुखी कायम ठेवली आहे. या कोणत्या जागा आहेत, का दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये याच जागांसाठी रस्सीखेच सुरू आहे, कुणाचं प्राबल्य कुठे कसं आहे, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. ठाकरे बंधूंच्या बैठकीतली इनसाइड बातमी एनडीटीव्हीवर. ठाकरे बंधूंच्या बैठकीतले मुद्दे एनडीटीव्हीवर. 30 ते 35 जागा ठाकरे बंधूंमध्ये ठरतोय त्रागा. गुरुवारी ठाकरे बंधूंमध्ये चर्चेची 13वी फेरी पार पडली. काही दिवसात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे आणि याच मुंबई महापालिका निवडणुकीतलं युतीचं कोडं सोडवण्यासाठी ठाकरे बंधूंच्या बॅक टू बॅक बैठका सुरू आहेत. या बैठकांमध्ये मुंबईतल्या प्रत्येक जागेवर सविस्तर चर्चा झाली. मुंबईतल्या 227 जागांवरील प्रत्येक जागेवरची गणितं तपासली गेली, पण यातल्या 30 ते 35 जागांवर दोघा भावांचं काही एकमत होईना. आणि याच ठाकरे बंधूंमधल्या वादाच्या जागांची यादी एनडीटीव्हीच्या हाती आली आहे. वॉर्ड क्रमांक 173 सायन कोळेवाडा, प्रीती वाघमारे ठाकरे गट, पूजा लवुनर मनसे. वॉर्ड क्रमांक 192 माहीम, प्रकाश पाटणकर ठाकरे गट, यशवंत किल्लेदार मनसे. वॉर्ड क्रमांक 180 वडाळा, स्मिता गावकर ठाकरे गट, शशिकला दाभोळकर मनसे. वॉर्ड क्रमांक 195 वरळी, संतोष खरात ठाकरे गट, संतोष नर मनसे. वॉर्ड क्रमांक 204 शिवडी, अनिल कोकिळ ठाकरे गट, तर संतोष नलावडे मनसे. वॉर्ड क्रमांक 205 दत्ता भोंगळे ठाकरे गट, सुप्रिया दळवी मनसे. वॉर्ड क्रमांक 225 कुलाबा, सुजाता सानप ठाकरे गट, तर बबन महाडिक आणि अरविंद गावडे मनसे. वॉर्ड क्रमांक 20 चारकोप, राजेंद्र निकम ठाकरे गट, दिनेश साळवी मनसे. वॉर्ड क्रमांक 53 जोगेश्वरी, रेखा रामवंशी ठाकरे गट, तर शशांक देहाळीकर मनसे. वॉर्ड क्रमांक 54 गोरेगाव, अंकित प्रभू ठाकरे गट, वीरेंद्र जाधव मनसे. वॉर्ड क्रमांक 109 भांडूप, दीपाली गोसावी ठाकरे गट, योगेश सावंत मनसे. वॉर्ड क्रमांक 114 राजूल पाटील ठाकरे गट, अनिशा माजगावकर मनसे. वॉर्ड क्रमांक 141 अणुशक्तीनगर, विठ्ठल लोकरे ठाकरे गट, तर सचिन ससाणे मनसे. त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक 183 धारावी, वॉर्ड क्रमांक 189, वॉर्ड क्रमांक 14 बोरिवली, वॉर्ड क्रमांक 38 दिंडोशी, वॉर्ड क्रमांक 46 मालाड, वॉर्ड क्रमांक 84 विलेपार्ले, वॉर्ड क्रमांक 83, वॉर्ड क्रमांक 104 मुलुंड, वॉर्ड क्रमांक 106 मुलुंड, वॉर्ड क्रमांक 117 विक्रोळी आणि वॉर्ड क्रमांक 125 घाटकोपर. निश्चितपणे काही प्रभागामध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गट या दोघांचेही दावे दिसत आहेत. त्याच्यामुळे तिथलं जागा वाटप थोडंसं जिकिरीचं असणार आहे. त्याचं कारण मुख्यतः असं आहे की मनसेचा प्राबल्य असणं किंवा उद्धव ठाकरेंचं, या दोन्ही मराठी बहुल भाग आहे. म्हणजे मुंबईचं सांगायचं ना, तर मध्य मुंबई जी आहे, जिथे मराठी टक्का जास्त आहेत, त्या भागामध्ये दोन्ही पक्षांचं प्राबल्य आहे. त्याच्यामुळे ते मतदारसंघ आपल्याला मिळाले पाहिजेत याच्याबद्दल आग्रही भूमिका असेल. मधल्या काळामध्ये झालंय असं की तिथे 2017ला त्या जागा शिवसेनेने जिंकलेल्या होत्या, परंतु त्यातले बरेचसे नगरसेवक जे आहेत ते आज शिंदेकडे गेलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये तो मतदार प्रभाग आमच्याकडे द्यावा अशी मागणी मनसेकडून होते. त्याच्यामुळे मला वाटतं की काही ठिकाणी संघर्ष होईल. अर्थात या दोन्ही भावांनी एकत्र यायचं आणि एकत्रच राहायचं असं ठरवलं असल्यामुळे तो वाद काही पराकोटीला जाईल असं नाही, परंतु निश्चितपणे ते त्याच्यावर तोडगा काढणं किंवा त्याचं वाटप करणं हे थोडंसं अवघड काम असणार एवढं नक्की. आता 13वी कालची बैठक होती. 13व्या बैठकीमध्ये आणखी निकाल त्यांचा लागलेला नाही. हे सगळं फक्त सूत्रांकडून तुम्हाला समजलेलं आहे. तशी कोणतीही युतीची बैठकीमध्ये जर फायनल झालं असेल तर ते वरिष्ठ नेते आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांनी ते जाहीर करायला पाहिजेत. त्यांच्याकडून कोणतंही स्टेटमेंट आत्तापर्यंत बाहेर आलेलं नाही. याचा अर्थ युती झालेली नाही हे स्पष्ट दिसतंय. परंतु त्यांच्यामध्ये असलेली अडसर, काँग्रेस असेल, शरद पवारची राष्ट्रवादी असेल, यांच्याबरोबर संयुक्तिक बैठक जोपर्यंत त्यांची होत नाही
तोपर्यंत युती झाली असं म्हणण्याला काही अर्थ उरत नाही. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यातील बहुतांश विवादित जागांवरती दोघांचंही प्राबल्य आहे. त्यातल्या त्यात ठाकरेंच्या शिवसेनेने जिंकलेल्या जागांवर त्यांनी दावा केलाय. याच भागात मनसेचं देखील प्राबल्य आहे. त्यामुळे मराठी बहुल भागातील जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी मनसे देखील आग्रही आहे. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येणार हे जाहीर करणं म्हणजे फक्त औपचारिकता असणार आहे. ठाकरे बंधू एकत्र येत असताना महाविकास आघाडीची मात्र आता 3 शकलं पडताना दिसत आहेत. काँग्रेसनं स्वबळावर लढण्याची जवळपास तयारी केली आहे, तर मुंबईत ताकद नसलेला शरद पवार गट मात्र सगळ्यांना गुंजारू पाहतोय. जास्तीत जास्त जागा पदरात पाडण्यासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचमध्ये नेमका कोणता ठाकरे सरस ठरणार हे पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई.